रायगड लोकसभा व श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागातील पोटनेर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमधील नगरोली तांबडी आदिवासीवाडी भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाली तरी देखील पिण्याच्या पाण्यावाचून व अंतर्गत रस्त्यावाचून आजही वंचित राहिली आहे। या आदिवासी वाडीतील नागरिकांची महाभयंकर परिस्थिती पाहावयास मिळत असून चांदा ते बांधापर्यंत आम्ही विकास करतो म्हणणारे लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे। निवडणुका जाहीर झाल्या की आदिवासी वाडींमध्ये मतदानासाठी नेते आणि पुढारी येत असतात, मात्र निवडणुका झाल्या की दुर्लक्ष करतात असे येथील आदिवासी बांधवांनी सांगितले। त्यामुळे कुठे गेली भाजप व नरेंद्र मोदींची विकासाची गॅरंटी, आता लोक सवाल करतायत। इंदापूर शहराच्या काही हाकेच्या अंतरावर तळा मेन रोडवरून 2 किलोमीटरवर ही आदिवासी वाडी असून एकूण 25 ते 30 घरे या आदिवासी वाडीत वास्तव करीत आहेत। या वाडीचा अद्याप विकास झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले। निवी मुठवली नदीला खडसाबळे धरणाचे पाणी येत असून 12ही महिने या नदीला पाणी असल्याने नदीमध्ये उन्हाळ्यात एक छोटासा डावरा काढून त्यामध्ये साचलेले पाणी हे आदिवासी बांधव भरत असतात। डोंगर भागात वसलेल्या या आदिवासी वाडीला जाण्या येण्यासाठी रस्ता नसून पावसाळी नदी ओढ्याला पाणी आले की या नागरिकांना कामाधंद्यासाठी जाण्यास मार्गच नसतो। तसेच त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी देखील शाळा नसून या नगरोली तांबडी आदिवासी वाडीतील मुलांचे भविष्य धोक्यात असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले। येथील बांधवांची दयनीय अवस्था असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे। डावरा करतो पाणी आमचं पावसाळ्यात आम्ही पाऊस पडतो ना जेव्हा आम्ही वालाचं पाणी येतो तो आम्ही एक साईडला हे करतो, दगडी बिगडी लावतो, चांगला निवळ पाणी असतो तो आम्ही भरून घेतो। पावसाला गेल्यावर तो नदीला येतो, विहीर आहे, विहीर खोदलेला पण तो शिमक्यापर्यंत पाणी राहतो आणि त्याच्यानंतर पाणीच नाही। शाळेवेळे काहीच आम्हाला सुविधा नाही इथे, काहीच नाही। पोरं जायचे तिथे ते पण उन्हाळ्याचे जातात, पावसाळ्यात काहीच नाही, कोण नाही लक्षच नाही देत आमच्याकडे कोणच। घरं होतील ते तरी 25-30 होतील घरं। शिवसत्ता टाइम्ससाठी गौतम जाधव, इंदापूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।